नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण सोयाबीनची अगदी चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत कोरडी भाजी किंवा सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चवीला अगदी भन्नाट लागते आणि सोयाबीन प्रोटीनने भरपूर असतं, पण तसंच ते पचायला देखील अवघड असतं। त्याकरिता मी सोयाबीन अगदी मऊ लुसलुशीत शिजवून त्याची सुकी, चमचमीत, झणझणीत भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर सर्वप्रथम एक पॅकेट सोयाबीन घ्यायची, त्यामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ असं पाण्याने ही सोयाबीन धुवून घेतली। आता यामध्ये पाणी घातलं, तसेच मीठ घातलं। आता मंद आचेवरती ही सोयाबीन आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी उकळत ठेवूया। 15 मिनिटे मंद आचेवर ही सोयाबीन आपल्याला उकळून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित अशी शिजली जाते। तुम्ही बघू शकता सोयाबीन शिजवताना त्यावरती भरपूर असा फेस येतो, तो काढून घ्यायचा म्हणजे सोयाबीन उतू जात नाही। आता 15 मिनिटे मंद आचेवर सोयाबीन उकळून घ्यायची। 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी सोयाबीन उकळून होते। आता आपण याला काढून घेऊ। सोयाबीनमधील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं, मग यामध्ये थंड पाणी घालायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सोयाबीन आपल्याला हाताने अशी घट्ट पिळून बाजूला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून सोयाबीनमधील एक्स्ट्राचं पाणी निघून जातं। इथे तुम्ही बघू शकता मी सर्व सोयाबीन अशी या पद्धतीने साईडला काढून ठेवलेली आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। आता भाजी बनवण्याकरिता इथे आपल्याला 2 मोठे चमचे तेल छान असं गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झाला की चमचाभर जिरे घालायचे, जिरे छान असे फुलू द्यायचे। मग 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 2 हिरवी मिरची कट करून घालायची, बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा, तो मंद आचेवर मी परतून घेणार आहे। कांदा हलकासा परतत आला की चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची, ती देखील मंद आचेवर छान अशी परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती 1-1.5 चमचा लाल मिरची, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणीला, म्हणजे त्याची चव छान येते। आता यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी करून मी घातलेली आहे। प्युरी एक वेळ छान मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजत आला ना की यामध्ये अर्धा चमचा धने, तसेच जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि आणखीन 2 ते 3 मिनिटांकरिता मसाला भाजून घ्यायचा, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे भाजले जातात आणि ते चवीला चांगले लागतात। हा मसाला मस्त असं परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण उकडून घेतलेले सोयाबीन घालूया, छान असे एकजीव करून घेऊ। थोडंसं पाणी घालणार आहे मी, जेणेकरून मसाला आपल्या सोयाबीनमध्ये छान असा कोट होईल। आता झाकण ठेवायचं मंद आचेवर, मध्ये मध्ये हलवत हे सोयाबीन 4 ते 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटांमध्ये इथे आपली मस्त अशी सोयाबीनची सुकी भाजी बनून तयार होते। वरतून कोथिंबीर घालून गार्निश करायची आणि गरमागरम पोळीसोबत सर्व करायची। प्रोटीनने भरपूर असलेली ही सोयाबीनची भाजी नॉनव्हेजपेक्षाही कितीतरी पटीने भन्नाट लागते। तुम्ही ही भाजी खाऊन नॉनव्हेज विसरून जाताल, एवढी ही छान लागेल। तर एक वेळ नक्की करून बघा, कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।